दररोज डब्याला काय द्यायचा हा प्रश्न पडतोच. मला तर नेहमीच पडतो. तुम्हाला पडतो का? कमेंट करून नक्की सांगा. शाळा चालू झाली आहे की दररोजचं टेन्शन असते की डबा काय द्यायचा, दिलेला डबा मुलं खातील का? आज म्हटलं घावणे द्यायचे, त्यासाठी काय केलं, रात्रीच तांदूळ भिजत घातलेले. तांदूळ घेताना जुना तांदूळ वापरला होता. तुम्ही कोणता तांदूळ वापरता घावण्यासाठी ते मला कमेंट करा नक्की. सकाळी पहाटे 5लाच हे तांदूळ पाण्यातलं काढले, कारण सकाळची घाई गडबड. 5 ते 7 तास छान असे तांदूळ भिजले. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून बारीक असे वाटून घेतले. सुरुवातीला जास्त पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज चुकेल, म्हणून कमी प्रमाणातच पाणी वापरलं बघा. आणि कन्सिस्टन्सी बघू शकता. आणखी त्यामध्ये पाणी ॲड करायची गरज होती. थोडंसं पाणी घालूनच वाटण करून घेतलेलं. गरजेनुसार पाणी, चवीनुसार मीठ घालून छान असं ढवळून घेतलं. आणि घावणे पसरवत असताना फुलपात्रानेच पसरवायचे, छान असे पसरवतात. तापलेलं तव्याला छान असं तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीने जाळीदार असे घावणे तव्यामध्ये बनतायत बघा. पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर घावणे तुटतात. पाण्याचं प्रमाण कमी झालं तर छान असे जाळी पडत नाही. आता तुम्ही बघू शकता घावणीला छान अशी जाळी पडलेली आहे. झाकण ठेवून अर्ध्या मिनटासाठी वाफ दिली. एका बाजूने छान अशी वाफ बसली की दुसऱ्या बाजूने छान असं हे घावणं भाजून घेतलं. मैत्रिणींनो, चहासोबत छान लागतात. टिफिनमध्ये द्यायचे होते म्हणून बटाट्याच्या भाजीसोबत दिले. मैत्रिणींनो, घावणे मला जमले का तर कमेंट करून नक्की सांगा. तव्याला न चिकटणारे, न तुटणारे असे जाळीदार घावणे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.